बाबा गेल्यानंतर जनतेच्या जीवाची नुसती काहिली झाली होती. बाबा गेल्यानंतर जनतेच्या जीवाची नुसती काहिली झाली होती. त्यांची सगळी स्वप्नेच मुळात अर्धी अधुरी राहिली होती. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा खंबीर झालात. ताई, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा खंबीर झालात. भांबावलेल्या जनतेसाठी एक लढवय्या वीर झालात. एक लढवय्या वीर झालात. दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा त्याला पचवून हसत राहिलात. ताई, दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा त्याला पचवून हसत राहिलात. दीनदुबळ्याची माय होऊन त्यांचे अश्रू पुसत राहिलात. त्यांचे अश्रू पुसत राहिलात. जनतेने भरभरून प्रेम दिलं. जनतेने भरभरून प्रेम दिलं. तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात. तिथेच नेमक्या काही लोकांच्या तुम्ही खुपून नजरेत आलात. हितशत्रूंचा वार पेलताना विचारांची ढाल होती. अन्यायावर तुटून पडताना वाघिणीची चाल होती. वाघिणीची चाल होती. तुम्हाला शह देण्यासाठी मग घरातच फासे चालले होते. तुम्हाला शह देण्यासाठी मग घरातच फासे चालले होते. ज्या घराने सावली दिली त्याचेच वासे कलले होते. ज्या घराने सावली दिली त्याचेच वासे कलले होते. तुमची वाढणारी अफाट लोकप्रियता काही जणांना खपत नव्हती. कितीही झाकून ठेवलं तरी जनतेसमोर मात्र लपत नव्हती. वरून शांत दिसणारा समुद्र, वरून शांत दिसणारा तुमच्या रूपी हा समुद्र आतून घुसळून निघत होता. मनाचा मनाशी संवाद करून मर्यादा ओलांडू बघत होता. ताई, मर्यादा ओलांडू बघत होता. वरून शांत दिसणारा समुद्र आतून घुसळून निघत होता. निष्कलंक निरापराध तुमचे मन घुसमट होऊन खिन्न झाले. अशा वेळी धीर द्यायला बाहेर असंख्य हात आले. अशा वेळी धीर द्यायला बाहेर असंख्य हात आले. ज्यांच्या कपाळीची भाग्यरेषा जन्मजातच राव असते, ज्यांच्या कपाळीची भाग्यरेषा जन्मजातच राव असते, चिखलातून उभारी घेणाऱ्याचेच पंकजा हे नाव असते. चिखलातून उभारी घेणाऱ्याचेच पंकजा हे नाव असते. एक एक करून तुमची पावलं बाबांच्या फोटोपाशी गेली. वीज शरीरात संचारल्यागत नसानसात तुमच्या शक्ती आली. एखादी व्यक्ती आपल्या घरात जेव्हा अन्याय सहन करत असते, एखादी व्यक्ती आपल्याच घरात जेव्हा अन्याय सहन करत असते, एक अद्भुत ईश्वरी शक्ती तेव्हा त्यांना हाताशी धरत असते. एक अद्भुत ईश्वरी शक्ती तेव्हा त्यांना हाताशी धरत असते. डोळे बंद करताच बाबांचा सर्वांगावरून हात फिरला. डोळे बंद करताच बाबांचा सर्वांगावरून हात फिरला. आकाशवाणी सारखा आवाज अचानक तुमच्या कानी शिरला. ताई, आकाशवाणी सारखा आवाज अचानक तुमच्या कानी शिरला. बाळा, निराश होऊ नकोस. करण्यासारखं खूप आहे. उंचावलेले लाखो हात बघ,
हे माझंच रूप आहे. खचून कधी जाऊ नकोस, तू कर्तृत्वानं नेक आहेस. बाळा, अरे खचून कधीच जाऊ नकोस, तू कर्तृत्वानं नेक आहेस. ताट मानेनं उभी राहा, अरे तू वादळाची लेक आहेस. तुझ्या सारखाच माझ्या वरवी असा प्रसंग आला होता. तुझ्या सारखाच माझ्या वरही असा प्रसंग आला होता. जवळच्याच कडून मला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. सीता म्हणून घ्यायला सुद्धा अग्निदिव्य करावं लागतं. बाळा, अरे सीता म्हणून घ्यायला सुद्धा अग्निदिव्य करावं लागतं. अजरामर व्हायचं असेल तर अनेक वेळा मरावं लागतं. अजरामर व्हायचं असेल तर अनेक वेळा मरावं लागतं. महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाची परिक्रमा कर. महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाची परिक्रमा कर. दैवी शक्तीच्या औषधाची यावर गुणकारी मात्रा कर. सामर्थ्य चळवळीत असले तरी एकट्याने करून भागत नसते. सामर्थ्य चळवळीत असले तरी एकट्याने करून भागत नसते. प्रत्येक ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान सोबत लागत असते. महाराष्ट्राच्या तना मनात मग बाळा तुझे गीत होईल. तुला छळणारी असुरी शक्ती अरे चारी मुंड्या चीत होईल. बाबांचा आशीर्वाद घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू झाली. बाबांचा आशीर्वाद घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू झाली. आशीर्वाद आणि प्रेमाची माया पुंजी जमा झाली. त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, नागनाथ, जेजुरी गडाचा सुभा होता. त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, नागनाथ, जेजुरी गडाचा सुभा होता. पंढरपुरात तुमची वाट बघत साक्षात पांडुरंग उभा होता. पंढरपुरात तुमची वाट बघत साक्षात पांडुरंग उभा होता. माता सप्तशृंगी तुळजाई शक्तिपीठाची वाट धरली. माहुरात रेणुका मात्याने स्वतः प्रत्यक्ष तुमची ओटी भरली. शिंगणापूर शिवाचे, गाणगापूर दत्ताचे, कोल्हापुरात महालक्ष्मी होती. शिंगणापूर शिवाचे, गाणगापूर दत्ताचे तर कोल्हापुरात महालक्ष्मी होती. अक्कलकोटात स्वामी समर्थांची भिवू नकोस ही हमी होती. अक्कलकोटात स्वामी समर्थांची भिवू नकोस ही हमी होती. परळीच्या वैद्यनाथाजवळ तर तुमचे हक्काचे माहेरच होते. परळीच्या वैद्यनाथाजवळ तर तुमचे हक्काचे माहेरच होते. गुलाब फुलांच्या पायघड्यासोबत साड्या चोळ्यांचे आहेर होते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगात एक सळसळते रक्त होते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगात एक सळसळणारे रक्त होते. राजकारण बाजूला ठेवून सगळे गोपीनाथ मुंडेंचे भक्त होते. राजकारण बाजूला ठेवून सगळे गोपीनाथ मुंडेंचे भक्त होते. तुमच्या संपूर्ण यात्रेत कुठेच मीपणाचा अहंकार नव्हता. तुमच्या संपूर्ण यात्रेत कुठेच मीपणाचा अहंकार नव्हता. असा एक तरी कार्यकर्ता दाखवा अरे ज्याच्या हातात हार नव्हता. जागोजागी पुष्पवृष्टी आणि सत्कार. जागोजागी पुष्पवृष्टी आणि सत्कार. तुमच्या जनसेवेला फळ आले. निराश उद्विग्न झालेल्या मनाला हजार हत्तीचे बळ आले. शक्तीची गळ्यात गळसरी आणि शिवाचाही रुद्राक्ष आहे. शक्तीची गळ्यात गळसरी आणि शिवाचाही रुद्राक्ष आहे. तुमचा मार्ग योग्य असल्याची लाखो लोकांची साक्ष आहे. अष्टभुजेची सगळी आयुध तुमच्या हाती आली आहेत. ताई,
अष्टभुजेची सगळी आयुध तुमच्या हाती आली आहेत. शिवाचा त्रिशूळ दाखवून देईल पुढच्या कोणत्या चाली आहेत. हरणं इतिहास जमा झालं, हरणं इतिहास जमा झालं. आता जिंकून यायचं आहे. आता हरणं इतिहास जमा झालं, आता जिंकून यायचं आहे. दीनदुबळ्यांच्या सेवेचं व्रत पुन्हा हातात घ्यायचं आहे. तुमचं कर्तृत्व उजळून निघताना बाबांना केवढा आनंद होईल. तुमचं कर्तृत्व उजळून निघताना बाबांना केवढा आनंद होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच ताई तुमच्या परिक्रमेची नोंद होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच ताई तुमच्या परिक्रमेची नोंद होईल. लोकनेत्या पंकजताई मुंडे यांच्या परिक्रमेवर आधारित महाकाव्य सादर करते दैनिक दिव्य लोकप्रभा. काव्यरचना अशोक मिरगे आणि वाचक स्वर डॉक्टर सतीश साळुंके.